नमस्कार, मी डॉक्टर प्रितीश राऊत, विभाग प्रमुख जनऔषध वैद्यकशास्त्र विभाग, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा। तर आज हे रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्म त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त महिला विद्यार्थिनींचे व त्यांच्या पालकांचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। तर या ठिकाणी विशेष करून महिलांमध्ये स्तन कर्करोगाविषयी जनजागृती निर्माण करणे व त्यांचे सर्वांगीण आरोग्य विकसित होणे या दृष्टीने फोकस केला जाणार आहे। त्याचप्रमाणे महिलांमध्ये अवयवदानाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी आजचे हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे। तर सर्वांना नमस्कार। आपण हे जे एकूण आरोग्य शिबिरच आज इथे राबवत आहोत, सर्व विद्यार्थिनी, त्यांचे पालक आणि इतरही सगळ्या स्टाफसाठी त्याचा सगळ्यांनी उपभोग घ्यावा किंवा त्याचा फायदा घ्यावा असं मी म्हणेन। कारण आरोग्य ही मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि एकूणच सर्व पद्धतीचं आरोग्य सांभाळणं, त्याची योग्य वेळी काळजी घेणं ही काळाची गरज आहे। याच कार्यक्रमांतर्गत आपण अवयवदानासंदर्भात जनजागृती मोहीमसुद्धा राबवत आहोत। आपल्याला माहिती आहे की आपण एक आयुष्य जगतो आणि त्याच्यानंतर तो देह विलीन होतो, परंतु जर आपण गेल्यानंतर आपले जे अवयव सुस्थितीत आहेत ते जर इतर गरजू रुग्णांसाठी देण्याची जर व्यवस्था केली, तशी शासनाची अधिकृत जी वेबसाईट आहे त्याच्यावर आपण नोंदणी केली, ज्याची नोंदणी आज आपण आपल्या शिबिरात करणार आहोत, त्यानंतर आपल्याला त्याचं एक अधिकृत सरकारी प्रमाणपत्र मिळतं। त्या प्रमाणपत्राचा वापर आपण भविष्यात कधीही जेव्हा त्याची आवश्यकता पडेल तेव्हा करू शकतो। तर माझी सर्वांनाही विनंती आहे की आपल्यातल्या जास्तीत जास्त सुजाण लोकांनी आपल्या रयतच्या परंपरेला पात्र ठरत जास्तीत जास्त अवयवदान मोहिमेत सहभाग नोंदवावा अशी विनंती मी सर्वांना करतो। धन्यवाद।
मी साताऱ्याहून आहे. आज आम्ही इकडे आरोग्य शिक्षणसाठी शिबिर अरेंज केलं होतं सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात. आणि इकडे आज एकूण 120 महिलांनी आणि त्यात काही स्टाफ मेंबर्स पण आहेत ज्यांनी ह्यात सहभाग घेतला. त्याशिवाय आपलं ऑर्गन डोनेशन रजिस्ट्री म्हणून एक लिंक आहे गुगलवर, हे तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही सर्च केलं ऑर्गन डोनेशन रजिस्ट्री, तर त्यावर आज 32 लोकांनी रजिस्टर केलेलं आहे. तर आपण आत्ता तरी आपल्या जीवनात लोकांना सहकार्य करू शकतो, पण आपण गेल्यानंतर देखील आपल्या अवयवांनी किंवा आपल्या एखाद्या शरीराच्या काही घटकाने लोकांना मदत होऊ शकते. ते देखील आपले घरचे असू शकतात, दुसऱ्यांचे घरचे असू शकतात, दुसऱ्यांमुळे आपल्याला मदत होऊ शकते. तर त्यासाठी नक्कीच तुम्ही ऑर्गन डोनेट करा, एक प्लेज घ्या, एक शपथ घ्या. नमस्कार, मी सौ अरुणा सचिन कराड. मी ॲज अ स्टाफ नर्स म्हणून छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा येथे अधिपरिचारिका या पदावर काम करत आहे. तर आज आपण येथे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय येथे सर्व महिलांची 12 वर्षावरील सर्व महिलांची स्तन कर्करोग पूर्व तपासणी करत आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे एक डिव्हाइस आहे, यंत्र आहे, मशीन आहे की ज्याच्यामधून जर तुमच्या स्तनांमध्ये कुठे काही गाठ असेल तर ते आपल्याला अर्ली डिटेक्ट होतात. आणि जर ती गाठ असेल तर ती कशाची गाठ आहे तपासण्यासाठी नंतर पुढील तपासण्या कराव्या लागतात. तर जेवढा लवकरात लवकर निदान होईल की कर्करोग आहे, ती गाठ आहे, कशाची आहे, तेवढ्या लवकरात लवकर निदान होईल, तेवढ्या लवकरात लवकर तपासणी करून त्याच्यावर उपचार घेऊन आपल्याला कर्करोगाचं जे प्रमाण आहे वाढतं ते आपल्याला संपुष्टात आणता येईल. तर अशा प्रकारे आज आपण इथे जवळजवळ 60 ते 70 महिलांची ही तपासणी केलेली आहे. आणि बहुतेक करून सर्व महिलांची तपासणी नॉर्मल आलेली आहे, पण ज्यांना काही प्रॉब्लेम वाटला आहे त्यांनी आम्ही सिव्हिल हॉस्पिटल येथे येण्यास सांगितलेले आहे आणि पुढील तपासणी करण्यास सांगितलेले आहे.